मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार। महाराष्ट्रामधील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। सध्याच्या आणि आगामी निवडणुकीमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा याचिकेमध्ये आरोप। मुंबई महापालिकेच्या अनुषंगानं आज भाजपची महत्त्वाची बैठक। महायुतीमध्ये जागा वाटपापूर्वी भाजपकडून तयारीला वेग। मुंबई कोर कमिटीची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांसह आमदार खासदारांची उद्या दिल्लीमध्ये बैठक। बिहारमधील पराभव आणि वोट चोरीच्या मुद्द्यावर मंथन करणार। पुढच्या वर्षी तमिळनाडू, पश्चिम बंगाल, पाँडिचेरी, केरळ आणि आसाममध्ये निवडणुका। काँग्रेस हा नेहरू आणि गांधींचा विचार स्वीकारणारा पक्ष। मला समजणारा काँग्रेस पक्ष कधीच संपणारा नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन। हजारो शिवसैनिक शिवतीर्थवर नतमस्तक होणार। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी मातोश्री बाहेर शिंदेंच्या शिवसेनेचे बॅनर। बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय, बॅनरवर आशय। मनसे नेते अमित ठाकरेंचा 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल। परवानगी न घेता नेरूळमधील शिवस्मारकाचं लोकार्पण केल्यानं कारवाई। अमित ठाकरेंवर राजकीय कारकिर्दीमधला पहिलाच गुन्हा। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीचा अहवाल आज सादर होणार। जमीन प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाल्याचं उघड झाल्यानंतर समितीची स्थापना। दोषी कोण हे समोर येणार। शरद पवार गट कदाचित मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक लढवणार नाही। एकनाथ खडसेंकडून संकेत। राष्ट्रवादीची ताकद शहरामध्ये नव्हे तर ग्रामीण भागामध्ये असल्याचं दिलं कारण। माझ्यावर अत्यंत अश्लाघ्य शब्दात टीका म्हणून भाजपसोबत युतीचा निर्णय। सुनील तटकरेंचा शिवसेना नेत्यांवर रोख। येणाऱ्या निवडणूक निकालामध्ये आमची ताकद दाखवून देऊ, तटकरेंचं आव्हान। गुंड आणि मकोका लागलेल्या लोकांच्या हातामध्ये शहर देऊ नका। जयंत पाटलांची माहितीवर टीका। ईश्वरपूर नगर परिषदेसाठी गुंड आणि मकोका लागलेल्या लोकांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप। वनमंत्री गणेश नाईक आज पुण्यामध्ये बैठक घेणार। महाराष्ट्रामध्ये मानव बिबट्या संघर्ष वाढल्यानं बैठकीचं नियोजन। मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढल्यानं चिंताजनक स्थिती। गावात बिबटे येऊ नयेत म्हणून काही लोक नेमले जायचे, मात्र आता त्यासाठी पैसे नाहीत। सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून द्यावात। मुनगंटीवारांचा वनमंत्र्यांना सल्ला। दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणामधील डॉक्टर उमर हा आत्मघातकी बॉम्बर। स्फोटासाठी I-20 कारचा वापर करण्यात आला होता। एनआयच्या तपासामध्ये मोठा खुलासा। सीएनजी गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड। मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यामधील सीएनजी रिक्षा, टॅक्सी, बस प्रवासावर परिणाम। औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला। राज्यामध्ये प्रेक्षकांना फक्त 50 रुपयात नाटकाचे प्रयोग पाहता येणार। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा। पुण्यामध्ये प्रशांत दामलेंच्या 13,333व्या प्रयोगावेळी झालेल्या कार्यक्रमात दिली माहिती। संत ज्ञानेश्वर माऊलींचा आज 729वा संजीवन समाधी सोहळा। दुपारी 12 वाजता आळंदीमध्ये सोहळा पार पडणार। मोठ्या संख्येनं वारकरी अलंकापुरीमध्ये दाखल। राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा जोर वाढला। मुंबईमध्ये रविवारी शहराचा पारा थेट 17 अंशांपर्यंत खाली। उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा गारठणार असल्याची माहिती। बिहारमध्ये नवं सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू। रविवारी मावळते मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या कॅबिनेटची अखेरची बैठक। नव्या सरकार स्थापनेबाबत अद्याप अधिकृत घोषणा नाही। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।